राहीताईंच्या घरी आहे. माझ्याबरोबर त्यांचे चिरंजीव नागेश पपेरे आहेत. आम्ही त्यांच्याकडे 20 वॉटची सोलर लॅम्पची ATM सिस्टीम बसवली होती जवळजवळ 5 वर्षापूर्वी. अजूनही ती सिस्टीम चालू आहे. याच्यावरती एका वेळेला 5 सोलर लॅम्प्स चार्ज होतात आणि त्याच्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात. आता हे दोन्ही लॅम्प्स एकाचं चार्जिंग चालू आहे, एकाचंही दुसऱ्याचंही चालू आहे असे लावलेले आहेत. या सगळ्याचं पॅनल या घराच्या वरती छतावरती आहे आणि ही सगळी सिस्टीम आता ते अत्यंत नियमितपणे वापरत आहेत. आम्हाला या गोष्टीचं अतिशय समाधान आहे की इतकी वर्ष ही सिस्टीम अतिशय सुंदररित्या चालू आहे. धन्यवाद. आणि तुम्ही पण सांगा, हा दिवा तुम्ही कुठे कुठे वापरता? तुम्ही कुठे कुठे वापरता हा दिवा? हा दिवा म्हणजे लाईट जर गेली तर आम्ही गुरांच्या गोठ्यामध्ये काही अडचण आली तर गायींच्या गोठ्यामध्ये दूध काढताना दार काढताना आम्हाला त्याचा उजेड करतो, दार काढतो. परत लाईट गेली तर घरामध्ये स्वयंपाक खोलीमध्ये हा दिवा लावून आम्ही स्वयंपाकाचं अडचण दूर होते. बाहेर वाट्यावर संध्याकाळची लाईट जर गेली तर हा लॅम्प लावतो. कुठला सहसा वाघ जवळ येत नाही असं लागूनच राहतो असं. सुरक्षितता पण महत्वाचं. आणि मुलं अभ्यास करतात का नाही? हो, अभ्यासाला मुलाने जवळजवळ 3-4 वर्ष याच्यावर अभ्यास केला. वा वा वा. फार छान वाटतंय की ज्यावेळी लावलं त्यावेळी इथं छत नव्हतं, परिसर सगळं उडून गेलेलं होतं. सगळं उडून गेलेलं होतं, कारण असं वादळ येतात सगळे. आणि ते अजूनही आवडले. आणि ज्यांच्या मुलीला म्हणजे राहीताईंच्या नातीला आपण हे सगळं शिकवलं होतं, तिने जोडलं होतं हे. आणि श्रीला थांबवलेलं होतं, तिला सगळं शिकवलं आणि तिचाही कॉन्फिडन्स झाला. ती हात लावायला घाबरत होती पण ते केलं आणि फार बरं वाटलं. अजून चालू आहे सगळं. फार छान वाटतं.